क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व करून दाखवणार आहे इथंच तुम्हाला एक एक आयटम फक्त चेक करायचा आहे. आता माझ्यासोबत हा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नसेल तर नंतरून रीड करून घ्या. आपल्या बुकमध्ये प्रॅक्टिकल बुकचं जे बुक दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. म्हणजे थोडक्यात टार्गेट पब्लिकेशनमधलं जे बुक आहे त्याचा क्वेश्चन आहे हा. तर या क्वेश्चनला आपण डिस्कस करूयात आणि टिक मार्क करून घ्यायचं आहे याला आपल्याला कोणता आयटम कुठे जाईल. ओके, हा डिफरंट कलरनी तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये. सॉल्व्ड क्वेश्चन्स पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजे याच्यामध्ये फक्त आपल्याला क्वेश्चन दिलं आहे त्याचं सोल्युशन आज बघायचे. तर पेन्सिल घ्या आणि अंडरलाईन करत चला. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स महेश अँड उमेश यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच तारखेची आपल्याला बॅलन्स शीट बनवायला सांगितली. प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ महेश अँड उमेश इज 3/5 अँड 2/5 म्हणजे आपण याला थोडक्यात म्हणू शकतो 3:2चा रेशो आपल्याला यांनी दिलेला आहे. बघूयात कोणता आयटम कुठे जाईल. ट्रायल बॅलन्समध्ये आलो. डेबिट बॅलन्स जात असताना डेबिट ॲसेट या बाजूला जाणार. डेबिट ॲसेट हे जे डेबिट बॅलन्सेस असतात ते डेबिट बॅलन्सेस एक्सपेन्सेस लॉसेस ॲसेट्स या 3 गोष्टीला असतात. मग आता याचं ट्रान्सफर करताना आपण एक एक समजून घेऊया त्याच्यामध्ये. ओके, इन्व्हेस्टमेंट आपली काय आहे ॲसेट. तर इन्व्हेस्टमेंटच्या पुढे लिहा ए. कॅरेज एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी जे काही देतो आपण त्याच्यासाठी आपण कॅरेज यूज करत असतो. कॅरेज जाणार कुठे ट्रेडिंग अकाउंट TR लिहा. लूज टूल्स आपले ॲसेट आहे त्याच्या पुढे ए लिहा. त्याच्यानंतर बिल्डिंग ॲसेट आहे ए. सॅलरी एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे एम्प्लॉईजला पेड केली जाते सॅलरी जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट P&L लिहा. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट. वर्षातलं सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन ओपनिंग स्टॉक आणि सगळ्यात शेवटचं ट्रान्झॅक्शन क्लोजिंग स्टॉक. ओके, वेजेस जाणार ट्रेडिंग अकाउंटला. फक्त वेजेस म्हणलेत म्हणजे प्रोडक्टिव्ह वेजेस आहेत. वेजेसचे प्रकार 2 आहेत तुम्हाला सांगितलं होतं. एक प्रोडक्टिव्ह वेजेस आणि दुसरं अनप्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस जाणार ट्रेडिंगला आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस जाणार प्रॉफिट अँड लॉसला. तर फक्त वेजेस दिलं किंवा वेजेस अँड सॅलरी दिलं तर त्याला ट्रेडिंग अकाउंटला पाठवायचं आहे. परचेसेस ट्रेडिंग अकाउंट. मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग अकाउंट. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेटर्स ॲसेट. कॅश ॲट बँक ॲसेट. मशिनरी ॲसेट. मोटर व्हॅन ॲसेट. एवढे स्टार करून झाले. कॅपिटल अकाउंट करंट अकाउंट दिलेलं आहे यांचं. मी तुम्हाला आधीच विचारलं होतं करंट अकाउंट दिलं आहे का. म्हणजे आता आपल्याला जे अकाउंट ओपन करायचं आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे का फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे याच्यामध्ये. तर फ्लक्च्युएटिंग कसं ओळखलं. ज्यावेळेस कॅपिटल अकाउंट पण दिलं जातं आणि करंट अकाउंट दिलं जातं त्यावेळेस ती जी मेथड असते ती फिक्स्ड कॅपिटल मेथड असते. संपूर्ण ॲडजस्टमेंट आपल्याला कशावरती करायचे असतात करंट अकाउंटवरती. आणि कॅपिटलचा बॅलन्स फिक्स ठेवायचा म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो फिक्स्ड कॅपिटल मेथड. म्हणजे आता आपण जे खाली अकाउंट ओपन करणार ते पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करणार कॅपिटल अकाउंट ओपन करायचं नाही. ओके, पहा कॅपिटल अकाउंट कुठं जाणार लायबिलिटी साईड आणि करंट अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट बॅलन्सेस ओपन होत असताना क्रेडिट साईडनेच होणार. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी सेल्स. डायरेक्ट इन्कम आहे. कोणतं इन्कम आहे आपलं डायरेक्ट इन्कम कुठं जातं ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड तर त्यांनी आधीच सांगितली इथं क्रेडिट साईड. क्रेडिट लायबिलिटीला जाणार. डेबिट साईड डेबिट ॲसेट. ओके, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेतून जास्तीचे पैसे काढले हे जाणार लायबिलिटीला. ओके, चला येऊयात ॲडजस्टमेंटकडे. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट 76,000. पहिला इफेक्ट ट्रेडिंग पॉईंट CR ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आणि दुसरं B फुल स्टॉप A कॅपिटलमध्ये म्हणजे बॅलन्स शीट ॲसेट साईड. पुढे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 5% पर ॲनम वॉज अलाउड. पार्टनर्स कॅपिटलवरती 5% इंटरेस्ट द्यायचं आहे. आता इंटरेस्टवरील अमाऊंट बघितल्या तर 1,62,000 1,08,000 16,200 आणि 10,800. तर जे 1,62,000 आणि 1,08,000 आहे या अमाऊंटवरती 5% इंटरेस्ट आपल्याला दोन्ही पार्टनर्सला पेड करायचं आहे. म्हणजे आपला झाला एक्सपेंडिचर फर्मचा. पार्टनरचं जरी इन्कम असलं आपल्याला पार्टनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अकाउंटिंग करायचीच नाही. पार्टनरशिप फर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करायची. ओके, गुड्स worth rupees 20,000 and goods worth rupees 2,000 and worth rupees 1,500 withdrawn by Mahesh and Umesh.
म्हणजे महेशनी 2000च्या वस्तू घेतल्या आणि उमेशनी 1500च्या वस्तू घेतल्या पर्सनल यूजसाठी, याला आपण काय म्हणणार, ड्रॉविंग्स. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज गुड्स अकाउंट. ओके, ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट अँड ट्रेडिंग अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज गुड्स अकाउंट. मग गुड्स इनवर्ड होत असतील तर ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस केल्यानंतर वस्तू येत होत्या, ओपनिंग स्टॉकमधून लास्ट इयरच्या वस्तू करंट इयरमध्ये येत होत्या म्हणून या डेबिटला लिहिल्या. सेल केल्यानंतर वस्तू आउट होत आहेत म्हणजे गुड्स इनवर्ड झाल्या तर ट्रेडिंगच्या डेबिटला आणि गुड्स आउट झाल्या तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आता पार्टनर्सनी पर्सनल यूजसाठी विथड्रॉन केलं, मग हे कुठे जाणार, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला जाणार दोन्ही, आणि पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला जाणार. ओके, महेश इज एंटायटल टू गेट सॅलरी 6500 आणि उमेश इज टू गिव्ह 2% कमिशन ऑन सेल्स. आणि महेशला काय मिळणार, उमेशला काय मिळणार, 2% कमिशन, आणि महेशला सॅलरी किती मिळणार, 6500. ओके, ₹2500 ड्यू फ्रॉम कस्टमर इज नॉट रिकवरेबल. द अमाऊंट विच इज नॉट रिकवर्ड फ्रॉम डेटर्स, बॅड डेब्ट्स. ह्याला काय म्हणतो आपण, बॅड डेब्ट्स. त्याला पुढे डॅश करून लिहा वाटलं तर, बॅड डेब्ट्स. बॅड डेब्टचे ॲडजस्टमेंट कशावर करणार आपण, डेटर्सवरती. मग एक स्टार करा डेटर्सवरती आणि एक स्टार करा बॅड डेब्ट्सवरती. केले का? ओके, चला पुढे. डिप्रिशिएट मोटर व्हॅन 8% पर ॲनम अँड बिल्डिंग 7% पर ॲनम. एक स्टार मोटर व्हॅनवरती आणि एक स्टार बिल्डिंगवरती. तर हा घेतला आहे प्रॉब्लेम समजून. आता एक एक पार्ट आपल्याला याच्यातला सॉल्व करायचा. संपूर्ण ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत त्याचं सोल्युशन. तत्पूर्वी आपण जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलं होतं तिथलं कॅपिटल काढून करंट अकाउंट टाकावं लागेल आपल्याला. पार्टनर्स करंट अकाउंट. ओके, आता एक एक आयटम सोडवायचं आपल्याला. एक एक स्टार केलेलं आहे. आपलं ट्रेडिंग अकाउंट सेपरेट बनवून दाखवलं आहे तुम्हाला इथं. ज्यांना एकत्र बनवायचे त्यांनी एकत्र बनवा, पण पार्टिशन व्यवस्थित द्या. जागा जर एक पेजवर पुरत असेल तर. एक एक आयटम बघूयात. पहा, आपण प्रॉब्लेम रीड करून घेतलेला आहे, त्यांचा रेशो वगैरे सगळं केलं आहे. ज्याच्यावरती स्टार आहेत ते स्टार केलेले आहेत, सोबत लिहायचं आहे माझ्या. ओके, लेट करायचं नाही. इन्व्हेस्टमेंट 56,000, बॅलन्स शीट ॲसेट साईड. बॅलन्स शीट ॲसेट साईडला जाणार आपण आणि तिथं जाऊन लिहिणार आपण इन्व्हेस्टमेंट्स. बॅलन्स शीट ॲसेट साईडला फर्स्ट रोलाच इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट दिलेली 56,000, ती आउटर कॉलमला व्यवस्थित लिहून घ्यायची 56,000. ओके, पुढे दिलेले कॅरेज. कॅरेज कुठे जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आपण आलो ट्रेडिंग अकाउंटवरती. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिली ओळ आपल्याला ओपनिंग स्टॉक, दुसरी ओळ परचेसेस आणि तिसऱ्या ओळीला आपण लिहिणार टू कॅरेज. अमाऊंट दिलेली कॅरेजची 7,000, स्टार नाही आहे त्याच्यावरती म्हणजे डायरेक्टली आपण लिहिणार आउटर कॉलमला. त्याच्यानंतर दिलेत लूज टूल्स. लूज टूल्स कुठे जाणार आहेत, बॅलन्स शीट ॲसेटला. याच्यावरती पण स्टार नाही आहे म्हणून इन्व्हेस्टमेंटच्या खालीच डायरेक्टली लिहिलं तरी चालेल, लूज टूल्स. अमाऊंट दिलेली आपल्याला 17,000, डायरेक्ट आउटर कॉलमला लिहून टाका 17,000. याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे बिल्डिंग. बिल्डिंग पण कुठे लिहिणार आपण, बॅलन्स शीट ॲसेट साईडला. बॅलन्स शीट ॲसेटलाच तिथं लूज टूलच्या खालीच लिहा बिल्डिंग. इन्नर कॉलमला अमाऊंट लिहावी लागेल. बिल्डिंगची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 1,50,000.
पुढे आपल्याला दिलेला आहे सॅलरी. सॅलरी कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ओके, P&Lच्या डेबिट साईडला येऊन लिहा टू सॅलरीज. अमाऊंट आपल्याला याची दिलेली आहे 13,000. डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 13,000. पुढचा आयटम आपल्याला दिलेला आहे ऑडिट फीज. पुढचा आयटम जो आपल्याला दिलेला आहे तो दिलेला आहे ऑडिट फीज. ऑडिट फीज पण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटलाच लिहिणार. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला आल्यानंतर तिथंच सॅलरीच्या खाली लिहा टू ऑडिट फीज. अमाऊंट आपल्याला याची दिलेली आहे 8,500. आउटरला स्टार नाही आहे याच्यावरती. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक तुम्हाला माहिती आहे कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट दिलेली 83,000. आउटर कॉलमला डायरेक्टली लिहून टाका 83,000. पुढे दिलेले आहेत वेजेस. कॅरेजच्या खाली वेजेस लिहा टू वेजेस 7,500. त्याच्यानंतर आपल्याला दिलेले आहेत परचेसेस. परचेसेस पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला. परचेसेसवरती ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डायरेक्टली आउटर कॉलमला जाणार 1,97,000. याच्यानंतर दिलेलं आहे मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर पण ट्रेडिंग अकाउंटलाच जाणार टू मोटिव्ह पॉवर. अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 15,000 आउटर कॉलमला. त्याच्यानंतर दिले बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला. ऑडिट फीच्या खालीच लिहा टू बॅड डेब्ट्स. टू बॅड डेब्ट्स. बॅड डेब्टची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 6,400 इन्नर कॉलमला पण, कारण बॅड डेब्ट्सवरती स्टार आहे आणि नवीन बॅड डेब्ट्स आपल्याला चार्ज करायचे ते ॲड करावे लागतील याच्यामध्ये. पुढे दिले प्रिंटिंग अँड स्टेशनरी. बॅड डेब्टसाठी एक ओळ सोडा किंवा दोन ओळ सोडा. त्याच्या पुढच्या रोला लिहा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट आपल्याला याची दिलेली 4,000. डायरेक्ट आउटर कॉलमला लिहून टाका. पुढे आपल्याला दिलेले डेटर्स. डेटर्स कुठे जाणार? बॅलन्स शीट ॲसेट. बिल्डिंगसाठी खाली दोन ओळी किंवा एक ओळी जागा सोडून पुढच्या रोला लिहा डेटर्स. डेटरची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 96,000. इन्नर कॉलमला लिहा. कॅश ॲट बँक. डेटरसाठी एक किंवा दोन ओळी जागा सोडल्यानंतर कॅश ॲट बँक आयटम लिहा, पण याची अमाऊंट डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिताल 52,000. नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे मशिनरी. मशिनरी पण तिथेच जाणार. कॅश ॲट बँकच्या खाली लिहा मशिनरी. मशिनरीची अमाऊंट दिलेली 72,000. डायरेक्टली आउटर कॉलमला. त्याच्यानंतर आपल्याला दिलेली मोटर व्हॅन. मोटर व्हॅनवरती केलं आहे आपण स्टार, म्हणजे याच्यावरती करायचं आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज. मोटर व्हॅनची अमाऊंट दिलेली 88,000. ती लिहावी लागेल आपल्याला इन्नर कॉलमला. ओके, तर ही झाली डेबिट साईट. डेबिट बॅलेन्सेसची साईट झाली. डेबिट बॅलेन्सेस तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ॲसेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड आणि ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड. म्हणून तर तुम्हाला काय म्हणलं होतं, डेबिट डेबिट ॲसेट या साईटला ही जाणार पूर्णपणे. आता येऊयात क्रेडिट बॅलेन्सेसमध्ये. क्रेडिट बॅलेन्सेसमध्ये सगळा आयटम, पहिला आयटम दिलेला आहे आपल्याला कॅपिटल अकाउंट. पहा, फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे म्हणून आपण करंट अकाउंट ओपन केलेले आहे. कॅपिटल अकाउंट आहे तसं लायबिलिटी साईटला आउटर कॉलमला लिहून टाका. मग लायबिलिटी साईटला पहिल्या रोला या, वरी नाव टाका कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करा. त्याच्या खाली महेश, इन्नरला डॅश देऊन आउटर कॉलमला 1,62,000. पुढे उमेश, इन्नरला डॅश देऊन आउटरला 1,08,000. ओके, झालं. आता करंट अकाउंटचा बॅलन्स जो दिलेला आहे तो क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. क्रेडिट साईटनेच ओपन होणार. पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर केलं आहे. पहिल्या रोला क्रेडिट साईटला जाऊन बाय बॅलेन्स
ब्रॉट डाऊन, अमाऊंट दिलेली 16,200 अँड 10,800. ओके, सॉरी इथं अमाऊंट कोणाचे आहेत ते टाकायचं राहिलं इथं माझ्याकडून. महेश अमाऊंट रुपीज आणि उमेश अमाऊंट रुपीज. पार्टनर्सचे कॉलम बनवून घ्यायचे असतात इथे. महेश, उमेश. चला, तर झालं इथं पार्ट. क्रेडिट बॅलेन्सेस म्हटलं, करंट अकाउंटचा पण बॅलन्स ट्रान्सफर केला. सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड, आउटर कॉलमला, कारण याच्यावरती स्टार नाही. सन्ड्री क्रेडिटर्स, अमाऊंट दिलेली आपल्याला याची 99,000. पुढे आपल्याला दिलेलं आहे सेल्स. सेल्स कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो, तिथं लिहिलं आपण बाय सेल्स, कारण डायरेक्ट इन्कम असल्यामुळे आपलं बाय सेल्स 4,20,000 डायरेक्टली आउटर कॉलमला आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. ओके, 4,20,000. पुढे दिलेले बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीट, लायबिलिटी साईडला आलो आपण सन्ड्री क्रेडिटरच्या खाली, आणि तिथं लिहिलं बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट आउटर कॉलमलाच लिहिणार 56,400. ओके, चला, तर इथवर झालं संपूर्ण. आता जायचं आपल्याला ॲडजस्टमेंटकडे. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट मी सांगितलेलेच आहेत काय काय होतील. ॲडजस्टमेंट आता कलर चेंज करून सॉल्व करूयात. पहिलं दिलेले स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹76,000. पहा, स्टॉक आता इथे एकच प्राईस दिली, दोन प्राईस दिल्या जातात, कधी मार्केट प्राईस आणि कॉस्ट प्राईस. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 ॲप्लिकेबल करतो आपण इथं. कोणता अकाउंटिंग स्टँडर्ड ॲप्लिकेबल करतो? 2. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एवर इज लोअर दॅट शुड बी ॲप्लिकेबल टू क्लोजिंग स्टॉक. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीचं मिनिंग काय येतं? गुड्स किंवा स्टॉक येतं त्याचं मिनिंग. मग क्लोजिंग स्टॉकचा सगळ्यात पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला. ओके, एक दोन वळी खालून सोडून वर लिहायचं त्याच्यात, म्हणजे सगळ्यात मोटिव्ह पॉवर जे लिहिलं ना सगळ्यात शेवटला, त्याच्या समोर जरी लिहिलं बाय क्लोजिंग स्टॉक. ओके, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईटला अमाऊंट लिहा 76,000 आउटर कॉलमला. हा झाला पहिला इफेक्ट. बॅलन्स शीट बा ट्रायल बॅलन्स मधले जे आयटम दिलेत त्याचे एक इफेक्ट होणार. ॲडजस्टमेंटचे मिनिमम किती इफेक्ट होणार? 2 इफेक्ट होणार. ओके, हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठे जाणार याचा? बॅलन्स शीट ॲसेट साईड. आलो बॅलन्स शीट ॲसेट साईडला. मोटर व्हॅनच्या खाली एक किंवा दोन ओळी जागा सोडा आणि तिथं लिहा क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट दिलेली आपल्याला 76,000 आउटर कॉलमला. चला, पुढे याचे झाले 2 इफेक्ट. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 5% पर एनम वॉज अलाउड. आता याची वर्किंग नोट बनवूयात आपण. पार्टनर्स करंट अकाउंटच्या खालीच बरोबर वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट 1, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. ओके, त्याच्यामध्ये पहिलं नाव टाका महेश. महेश इज इक्वल टू 1,62,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100. 2 0 कट करा आणि त्याचा आन्सर काढा. त्याच्यानंतर उमेशला पण 1,08,000 गुणुले 5 भागिले 100. 1 वर्षाचं काढायचं आहे म्हणून आपण पुढं मल्टिप्लायमध्ये इयर घेतलं नाही, कारण 1% 1 वर्ष 1ने गुणाकार किंवा भागाकार केला तर आन्सर तेच येणार. $5,400 उमेशचं इंटरेस्ट आलं आणि 8,100 महेशचं इंटरेस्ट आलं.
हे जाणार पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. महेशच्या कॉलमला 8,100 आणि उमेशच्या कॉलमला 5,400 एवढी अमाऊंट गेली. हा झाला एक इफेक्ट. हा फर्मनी दिलाय पार्टनरला, कॅपिटल घेतलं. कॅपिटल कोणी वापरलं? फर्मनी. कोणाचं होतं? पार्टनरचं. मग ह्याच्यावरती व्याज कोण देणार आहे? फर्म देणार आहे. कोणाला देणार आहे? पार्टनरला देणार आहे. मग फर्मचा काय झाला? एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणल्यावर इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ओके, P&Lच्या डेबिट साईडला या प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्याच्या खाली नाव लिहून महेश 8,100, उमेश 5,400. चला, झालं असेल लिहून. जाऊयात पुढे. थर्ड ॲडजस्टमेंट चालू आहे आपली. गुड्स वर्थ ₹2,000 and 1,500 विथड्रॉन बाय महेश अँड उमेश रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर. ड्रॉविंग झाली. डेबिट द रिसिव्हर, पार्टनर इज द रिसिव्हर. क्रेडिट व्हॉट गोज आउट? गुड्स गोज आउट. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. आता गुड्स अकाउंट आपण लेजर तर बंद केले. लेजर अकाउंट आपले बंद झाले म्हणून ट्रायल बॅलन्स केलं. ट्रायल बॅलन्स बंद झाले. आपण आता फायनल अकाउंट करतो. ह्या टायमिंगला गुड्सचा अकाउंट कोणतं आहे आपल्याकडं? ट्रेडिंग अकाउंट. मग आपली जर्नल एंट्री काय होणार त्याच्यामध्ये? तर पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार आणि आपण लिहिणार बाय, सेलच्या खाली लिहिलं तरी चालेल, गुड्स विथड्रॉन, त्याच्या खाली महेश आणि उमेश, इनर कॉलमला लिहा अमाऊंट 2,000 and 1,500 आणि टोटल करून आउटरला लिहा 3,500. हा झाला एक इफेक्ट. हा किती इफेक्ट झाला? एक. दुसरा इफेक्ट कुठे जाणार? पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं गेला क्रेडिटला. पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉविंग्स अमाऊंट महेशच्या कॉलमला 2,000 आणि उमेशच्या कॉलमला 1,500. झालं काय? पण चला, झालं असेल तर लगेच पुढच्या ॲडजस्टमेंटकडे जाऊयात आपण. महेश इज एंटायटल टू गेट सॅलरी ऑफ ₹6,500. सेम परत एक्सपेंडिचरच आहे आपला हा. आता काय दिलं? पहिलं व्याज म्हणून दिलं, आता सॅलरी म्हणून देतोय. मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन लिहिणार टू सॅलरी टू महेश. अमाऊंट दिली याची 6,500. हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट, महेश करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाऊन बाय सॅलरी. इथं लिहिलं बाय सॅलरी. सॅलरी किती घेतली त्यांनी? 6,500. महेशच्याच कॉलमला लिहा 6,500. उमेशच्या कॉलमला डॅश द्या. ओके. आता उमेश इज टू बी गिवन 2% कमिशन ऑन सेल्स. मग वर्किंग नोट नंबर 2 WN2 कमिशन ऑन सेल्स ॲट 2%. आता सेल्स किती केलेलं आहे आपण? 4,20,000 गुणुले 2/100 8,400 8,400 एवढं कमिशन आलं. आता पहिला इफेक्ट सेम परत P&Lच्या डेबिटला टू कमिशन टू उमेश. अमाऊंट आलेली आपली 8,400. आणि दुसरा इफेक्ट
पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन महेशला डॅश आणि उमेशच्या कॉलमला 8400. झालं का? चालायचं पुढे. चला पाचवी ॲडजस्टमेंट चालू आहे आपली आता. ₹2500 ड्यू फ्रॉम कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. 2500 रुपये आपल्याला जे कस्टमरकडून येणार होते ते येणार नाहीत. म्हणजे आपले काय झाले? हे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स डेटर्समधून काय करणार? पहिला इफेक्ट मायनस, मग डेटरच्या खाली लिहा लेस कोलन देऊन बॅड डेब्ट्स. अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 2500, म्हणजे आउटर कॉलमला अमाऊंट जाणार 93,500 मायनस केल्यानंतर. हा झाला आपला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठं जाणार आपला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे बॅड डेब्ट्स लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये ॲड करणार आपण. ॲड बॅड डेब्ट न्यू करा त्याच्या पुढं ब्रॅकेटमध्ये 2500 आणि आउटरला टोटल जाईल 8900. चला उरका एक एक डिटेलमध्ये समजून सांगतोय तुम्हाला. झालं इथपर्यंत? ओके. आता पुढे डिप्रिसिएट मोटर व्हॅन ॲट 8% पर ॲनम अँड बिल्डिंग ॲट 7% पर ॲनम. तर आता याची वर्किंग नोट बनवायची. याची वर्किंग नोट. वर्किंग नोट नंबर 3 डेप्रिसिएशन. त्याच्यातली ए म्हणजे पहिली 8% ऑन मोटर व्हॅन. 8% ऑन मोटर व्हॅन. 8% ऑन मोटर व्हॅन. मोटर व्हॅनची प्राईस आहे 88,000 इंटू 8 डिवायडेड बाय 100. 2020 कॅन्सल. 7040 आणि 7% ऑन बिल्डिंग. 7% ऑन बिल्डिंगचं डिप्रिसिएशन. बिल्डिंगची व्हॅल्यू बघा किती आहे? बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 1,50,000 गुणुले 7 बघुले 100. एक 10,050 हे आलं बिल्डिंगवरचं डिप्रिसिएशन. आता डिप्रिसिएशन पहिला इफेक्ट काय करणार? मायनस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह ॲसेट. म्हणजे आता बिल्डिंगमधून 10,050 आणि मोटर व्हॅनमधून 7,040 एवढं मायनस करावं लागेल आपल्याला. ओके. मग मोटर व्हॅनमधून मायनस करा पहिल्यांदा. लेस डेप्रिसिएशन 7040 वजाबाकी करून आउटरला लिहा. $80,960 आउटरला जातील. बिल्डिंगचं पण डिप्रिसिएशन लेस करा. लेस डेप्रिसिएशन 10,500. आउटरला 1,39,500. हे दोन्ही डिप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पाठवा. टू डेप्रिसिएशन याच्या खाली अंडरलाईन करून पहिलं लिहा मोटर व्हॅन. अमाऊंट डायरेक्ट आउटरला लिहिल्या तरी चालतील 7040 आणि दुसरं बिल्डिंग 10500. ओके. 7,040 अँड 10,500. इथं झालेले आहेत आपल्या संपूर्ण ॲडजस्टमेंट्स. आता आपण क्लोज करणार एक एक अकाउंट. सगळ्यात पहिल्यांदा आपण क्लोज करणार ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट आलाय का ग्रॉस लॉस आलाय हे पाहायचं आहे आपल्याला. ओके. चला टॅली करा त्याला पहिल्यांदा. सांगा किती ग्रॉस प्रॉफिट आला. तर क्रेडिटची टोटल केली आपल्याला आली 4,99,500. तीच घेतली आपण डेबिटला 4,99,500. ओके. ही आली क्रेडिटची टोटल म्हणजे इन्कम साईडची टोटल. आणि डेबिटची टोटल केली ती आली आपली 3,09,500.
ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं म्हणजे हे झालं इन्कम आणि हा झाला एक्सपेंडिचर आपला, तर आपल्याला काय मिळालं? ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट मिळाला आपल्याला 1,90,000. इथून आपण कॅरीड डाऊन केला आहे, म्हणजे P&Lच्या डेबिटला ब्रॉट डाऊन. आता हे जे वर्क केलेलं आहे मी हे पेन्सिलने केलं आहे असं समजा, मी याला इरेज करू शकतो. ओके, मी याला इरेज करून टाकणार नंतरून माझं काम झाल्यानंतर. आता हा 1,90,000 जो ग्रॉस प्रॉफिट आहे इकडं केला मी कॅरीड डाऊन, P&Lला करणार मी ब्रॉट डाऊन बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,90,000 सॉरी. आता याचा नेट प्रॉफिट काढूयात आपण. क्रेडिटचीच टोटल जास्त येईल मे बी 1,90,000. तीच आपण घेतली डेबिटला. आता डेबिटची टोटल करून बघूयात, डेबिटची टोटल किती येते. डेबिटची टोटल पाहिजे पहिल्यांदा 13,000, 8,500, 8,900, 4,000, 8,100, 5,400, 6,500, 8,400, 7,040, 10,500 याची टोटल करा. तर पहा क्रेडिटची टोटल आपण केली 1,90,000 आली आणि डेबिटची टोटल 80,340 आली. ह्या दोघांचं मायनस केलं तर 1,09,660 एवढी टोटल आली. याला लिहिणार टू नेट प्रॉफिट. हा कोणाला डिस्ट्रीब्यूट करून देणार आपण? पार्टनर्सला. किती आला आहे? 1,09,660. याला मी पुन्हा इरेज करून टाकणार माझं काम झालं की. हे झालं माझं इरेज. आता इथं महेश अँड उमेश असे दोन पार्टनर आहेत. 1,90,000 इंटू 3/5 अँड 1,90,000 इंटू 2/5. ओके, या पद्धतीने अमाऊंट आपण लिहायच्या आहेत. याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करून दिल्यानंतर 3/5 अँड 2/5 रेशो होता. याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्या अमाऊंट. प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट जर करून दिला 1,09,660, याला 3/5मध्ये जर आपण डिस्ट्रीब्यूट करून दिलं तर महेशला मिळेल 65,796 आणि उमेशला मिळेल 43,864. ओके, मग हाच आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार 65,796 बाय नेट प्रॉफिट 65,796 आणि 43,864. आता हे झालं क्लोज, म्हणजे नेट प्रॉफिट काढला, तो डिस्ट्रीब्यूट करून दिला पार्टनर्स करंट अकाउंटला. आता पार्टनर्स करंट अकाउंट बंद करायचं आणि लायबिलिटी साईडला पाठवायचं. मग पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करूयात आपण. बघूयात महेशची किती टोटल येते. क्रेडिट साईडचीच टोटल जास्त आहे 96 ॲज इट इज. 2 आणि 1 3, 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 5 8 गेले 1, 8 आणि 6 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25, 25 आणि 1 26, 26 6 गेले 2, 2 आणि 6 8, 8 आणि 1 9, म्हणजे 96,596 एवढी टोटल आली महेशच्या कॉलमची. 96,596 तीच आपण घेतली डेबिटला. 96,596 आणि इथं लिहिलं टू बॅलेन्स कॅरी डाऊन. 2 मायनस केल्यानंतर 2,000, 94,596 एवढी याची आली टोटल. आता करूयात उमेशच्या कॉलमची टोटल. 64 ॲज इट इज. 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 8 24, 24 4 8 गेले 2, 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18, 18 8 8 गेले 1, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 78,464, 78,464. 1,500 मायनस केल्यानंतर याचं जी अमाऊंट येईल
76,964. ओके. तर या आल्यात बॅलेन्सिंग फिगर. एकाची आली 94,596 आणि एकाची आली 76,964. ही लिहिणार आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला करंट अकाउंट म्हणून. करंट अकाउंट महेश आणि उमेश. महेशची अमाऊंट आपल्याला आलेली 94,596 आणि उमेशची आलेली 76,964. आता बॅलन्स शीटची टोटल करून घ्यायची आपल्याला. टोटल करा बॅलन्स शीटची. तर बॅलन्स शीटची टोटल केली की ती आपल्याला किती मिळून जाईल? 5,86,960 ॲसेट आणि लायबिलिटी इथं टॅली झाली. म्हणजे आपण केलेला प्रॉब्लेम हा बरोबर आहे.